Okay. So let's start with 10वीचे बोर्ड क्वेश्चन पेपर 2025. ओके. म्हणजे आता माझी मार्चमध्ये एक्झाम झाली. ठीक आहे. मार्च फेब्रुवारीमध्ये. ठीक आहे. ॲक्टिव्हिटी शीट सेक्शन 1 लँग्वेज स्टडी. ओके. आता हा सेक्शन किती मार्क्सचा आहे? हा सेक्शन 4 मार्क्सचा. ठीक आहे. इथे काय क्वेश्चन नंबर 1 A1 डू ॲज डायरेक्टेड एनी 4 म्हणजे कुठले 4 प्रश्न सोडायचे. ठीक आहे. आता पहिला क्वेश्चन. पिक आउट द इन्फिनिटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्स. हे विचारलं इन्फिनिटिव्ह विचारलंय. इन्फिनिटिव्ह म्हणजे काय? टू टू सहित आलेलं क्रियापद. टू सहित इथं काय आलंय? टू गो. टू गो हे काय आहे? इन्फिनिटिव्ह. ठीक आहे. टू गो हे काय? हे इन्फिनिटिव्ह. ठीक आहे. इन्फिनिटिव्ह म्हणजे काय? टू सहित आलेलं क्रियापद. टूच्या पुढे कोणतं बघायचं क्रियापद वगैरे ते असलं समजून घ्यायचं हे काय इन्फिनिटिव्ह. ठीक आहे. 1 मार्क झाला. ठीक आहे. हे 1 मार्क. ओके. नेक्स्ट. त्याच्यानंतर आयडेंटिफाय द टाइप ऑफ द सेंटेन्स. आता इथे सेंटेन्सचा टाईप विचारला आहे. म्हणजे स्टेटमेंट आहे. त्याच्यानंतर ओके. ऑर्डर दिली एखादी किंवा इम्परेटिव्ह सेंटेन्स वगैरे वगैरे. ओके. सेंटेन्स टाईप ना. एक्सक्लेमेशन सेंटेन्स वगैरे असं. गेट आउट अँड वेट इन द यार्ड. ओके. म्हणजे काय? गेट आउट अँड वेट इन द यार्ड म्हणजे काय? ही इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे. कोणातरी आज्ञा दिली. ओके. कोणातरी कमांड दिली आपण. तर आपण लिहू शकतो कमांड टाईप सेंटेन्स आहे किंवा इम्परेटिव्ह टाईप सेंटेन्स आहे. ठीक आहे. गेट आउट अँड वेट इन द यार्ड. ठीक आहे. ओके. नेक्स्ट. आणि द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. ठीक आहे. आता इथे सगळ्यात पहिले बघायचं आहे की सर पहिलं लेटर तर सेम आहे. आय सेम आहे. इथं इथं आय सेम आहे. त्याच्यानंतर इथं आय सेम आहे. त्याच्यानंतर इथं पण आय सेम आहे. पहिला लेटर सगळ्यांचं आय आहे बरोबर. ओके. मग तो सोडून द्यावा लागणार आपल्याला. ठीक आहे. त्याच्यानंतर काय एन. तो बी सेम आहे. तो बी सोडून द्यावा एन. इथं पण एन आहे. ओके. इथं पण एन आहे. ओके. नेक्स्ट आहे व्ही ई. ओके. इथं आहे व्ही. इथं ओके. इथं व्ही. ओके. ओके. इथं ई. इथं डी. ओके. आणि इथं इथं टी. ठीक आहे. ओके. चेंजेस करून घ्यावं लागेल. ओके. ओके. इथे कोणता इथं इथं टी. ओके. आता कोणता आपण लेटेस्ट बघा. ABCD. ओके. ABCD. आता हा पहिल्यांदा येतोय. ABCD. त्याच्यानंतर ई. ABCD ई. VW. ओके. याच्यानंतर व्ही येतोय. ABCD VW XYZ. ABCD EFG चे काही एलिमेंट. ABCDE V. ABCDE V. ABCDEFG याच्या काही एलिमेंट. ABCDEFG HIJ काही एलिमेंट. OPQRST. ओके. असे वाटलं येतंय. म्हणजे 1, 2, 3 आणि 4. ठीक आहे. असं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आता. नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट आहे कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन्स. म्हणजे काय? पोडियम हा वर्ड दिला इथं. ओके. नाउन दिले. ओके. शेवटला काय आलं एम. त्या एम पासून एक नाउन बनवायचं. आता इथे आपण घेऊ शकतो मॅन. MAN. ठीक आहे. मॅन. ओके. नेक्स्ट अजून एक वर्ड घ्यायचा आहे तर आपण घेऊ शकतो नेस्ट किंवा नेट. नेट पण घेऊ शकतो आपण. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर नेट नंतर घेऊ शकतो आपण टायगर. म्हणजे काय? शेवटला एक लेटर आला पाहिजे होता असं थोडक्यात. ओके.
टायगर आला पाहिजे. इथे टायगर घेतला, ठीक आहे. आता असं काय, आर शेवटला आर आलाय ना, मग आरचं काय घेऊ शकतो आपण? रॅट, ठीक आहे. असं पहिल्यांदा काय घेतलं ना, पोडियमचा पासून शेवटला काय आलं? एम. एमचं काय घातलं? मॅन, एम ए एन. एनचं शेवटलं इथे काय आलं? एन. एनचं काय घातलं? नेट, एन ई टी. आणि टीचं काय घातलं इथे? टायगर, टी आय जी ई आर, ओके. आणि आरचं काय आलं शेवटलं इथं? रॅट, आर ए टी, ओके. हे झालं. त्याच्यानंतर आता त्याच्यानंतर आता आहे पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स, म्हणजे विरामचिन्ह आपल्या मराठीमध्ये, ओके. इथे काय क्वेश्चन आहे, इथे काय सेंटेन्स आहे? कॅन यू कुक, ठीक आहे. कॅन यू कुकला आता हे करायचं आहे. आता सगळ्यात पहिले वाक्याचं सुरुवातीला सगळ्यात पहिलं लेटर किंवा शब्द असेल तो कॅपिटल पाहिजे, ओके, म्हणजेच लेटर. इथे कसं पाहिजे? कॅन मोठा, सी मोठा पाहिजे, ओके. त्याच्यानंतर ए लहान, ओके, असं. त्याच्यानंतर काय, हे हे असं असं कॅन यू, आणि त्याच्यानंतर कुक, ओके. नंतर असं काय? क्वेश्चन मार्क, आणि इथं प्रश्न विचारले म्हणून, ओके. झालं. नेक्स्ट. नेक्स्ट आहे क्वेश्चन ए टू. क्वेश्चन नंबर ए टू. डू एज डायरेक्टेड एनी टू, ठीक आहे. Rewrite the following sentence into past perfect continuous tense, ठीक आहे. आता हे पास्ट परफेक्ट मध्ये कसं आहे? पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, ओके. याचं कसं आहे? आय हॅड, ओके, इथं पण जाईल आय, ओके, ठीक आहे. आय हॅड, आय हॅड, ओके. आय हॅड आय एच ए डी, बीन, बीन, बी डबल ई एन, ओके. त्याच्यानंतर डुईंग, डुईंग, आय, हे सेंटेन्स कसं आहे? आय, ओके. आय हॅड, एच ए डी, हॅड बीन, I had been, IHADBEEN, been, had been doing, 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 doing my bit. बस झालं. बीट म्हणजे BIT शॉर्ट्स, ओके. आय हॅड बीन डुईंग माय बीट, ओके, ठीक आहे. आता नेक्स्ट. मेक अ वर्ड रजिस्टर ऑफ 4 वर्ड्स रिलेटेड टू बँक. बँकेचे कितीतरी वर्ड्स येऊ शकतात. एम्प्लॉईज येऊ शकतात, चेक येऊ शकतं, कॅश येऊ शकते, त्याच्यानंतर अकाउंट येऊ शकतं. त्याच्यानंतर अजून किती, अजून खूपशे वर्ड येऊ शकतात बँकेशी रिलेटेड असे, ठीक आहे. सेविंग अकाउंट येऊ शकतं, करंट अकाउंट येऊ शकतं, डिपॉझिट येऊ शकतं, ठीक आहे. त्याच्यानंतर काय? द किंग एक्झॉस्टेड द bearded man brothers, ओके. आता काय? बिगेन विथ द सेंटेन्स विथ द bearded man's brother. The bearded man's brother executed by the king. बस. The bearded the bearded man's brother executed, इथे executed आहे हा शब्द, executed by the king, executed by the king, बस. आता क्वेश्चन पेपरचा हा पार्ट 1 आहे, ओके. आता क्वेश्चन नंबरचा पार्ट 2 येईल, ओके.